नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या एक बातमी खूप व्हायरल होती, ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा 9वा हप्ता ट्रान्सफर होणार आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना पीएम किसानचा देखील हप्ता मिळणार आहे, अशी एक बातमी सर्वत्र आपल्याला बघायला मिळते. तर आता हे खरंच 5 फेब्रुवारीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळतील का, या संदर्भात खूप काही व्हिडिओ तिथे आपल्याला बघायला मिळत आहेत. पण जर आपण प्रत्यक्षात विचार केला तर याची एक प्रोसेस असते. ज्या पद्धतीने शासन जो काही नमो शेतकरीचा हप्ता आहे त्यासाठी फंड तयार करते, फंड तयार करून शेतकऱ्यांसाठी त्या संदर्भात एक GR काढते. GR काढल्यानंतर त्याच्यावर 15 दिवसाच्या आत ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होतात. मग अद्याप देखील शेतकऱ्यांसाठी जो काही नमो शेतकरीचा हप्ता आहे त्या संदर्भात फंड देखील नाही आणि GR देखील नाहीये. मग अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पैसे मिळतील का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. नुसत्या बातम्या बघून किंवा बातम्या टाकून किंवा शेतकऱ्यांना पैसे मिळतील, शेतकऱ्यांना ह्या तारखेला पैसे मिळतील, तसं होत नाही. शासनाचा एक नियम आहे आणि नियमाच्या आधारे शेतकऱ्यांना पैसे मिळतील. आता या ज्या काही जेडपीच्या निवडणुका चालू आहेत त्या जेडपीच्या निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांना कुठलाही पैसा येणार नाहीये, हे सगळ्यात महत्वाचं आपल्याला इथे समजून घेणं गरजेचं आहे. कारण की शेतकऱ्यांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. शेतकऱ्यांना नमो आणि पीएम हे दोघं हप्ते एकत्र मिळणार. कोण म्हणतं 6,000 मिळणार, कोण म्हणतं 4,000 मिळणार, कोण म्हणतं 3 हप्ते येणार, कोणी म्हणतं 2 हप्ते येणार. तर अशा पद्धतीचं नाहीये. 20 तारखेच्या नंतर म्हणजे फेब्रुवारी एंड पर्यंत किंवा 20 तारखेच्या आसपास एक शासनाचा GR येईल 10-12 तारखेपर्यंत किंवा त्याच्याही नंतर GR येऊ शकतो आणि मग ते पैसे कुठेतरी 15 दिवसाच्या आत तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होतील. त्यामुळे अद्याप देखील अशा शासनाची कुठलीही अधिकृत माहिती नाहीये किंवा राज्य शासनाचा असा कुठलाही GR नाहीये. त्यामुळे ह्या ज्या काही बातम्या येत आहेत या बातम्यांना इग्नोर करा आणि फक्त आपल्या जे काही डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन किंवा ज्यांना मागचे काही हप्ते मिळाले नसतील, काय मिळालं नाही त्याची चौकशी करून लवकरात लवकर ते डॉक्युमेंट्स अपडेट करून तुम्ही रेडी ठेवा. धन्यवाद.